कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सगळीकडे सगळे उद्योगधंदे खरं तर शांत आहेत. सगळे उद्योगधंद्यांची जे काही चलन आहे ते फिरत नाही. अर्थव्यवस्था कुठंतरी कोलमडली आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे कुंभार व्यावसायिकांच्या एका दुकानामध्ये आहे. त्यांनी या ठिकाणी माठ असेल, चुली असेल, शेगडे असतील हे विकायला ठेवले. खरं तर आत्ता सगळीकडे बंदी आहे, संचारबंदी आहे, 144 कलम लागू आहेत. तरी देखील त्यांचा व्यवसाय का छोट्या प्रमाणात का होईना पण तो चालू आहे. लोक येत आहेत, माठ नेत आहेत. रणरणतं ऊन डोक्यावरती आहे, त्याच्यामुळे माठातलं थंड पाणी उन्हातनं आल्यानंतर प्यायचं म्हटलं की अतिशय अमृत पिल्याचा खरं तर तो एक फील असतो. तर ही सगळी मंडळी ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एवढं संकट असताना कशा पद्धतीनं हा व्यवसाय करताय आपण समजून घेणार आहोत. दादा, तुम्ही हा माठांचा एवढा जो तुमचा व्यवसाय आहे हा साधारण किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय आणि तुम्हाला काय तुमच्या भावना आहेत? हा व्यवसाय साधारणतः आमचा 3-4 पिढ्यांपासून चालू आहे आणि मी स्वतः हा व्यवसाय 25 वर्ष करतो असं आहे. आणि कोरोनाचा प्रादुर्भावाचा आमच्या व्यवसायात चालू वर्षी परिणाम नाही आहे. उलट आम्ही पूर्वी मळ्यात जे जायचं ना तर चालू वर्षी तर जागेवर ग्राहक आहे सर्व, आणि 2 रुपये चालू वर्षी तेजीत आहे व्यवसाय. आपण जर पाहिलं तर सगळे उद्योगधंदे जे आहेत ते आता ह्या कोरोनामुळे शांत झालेत, परंतु तुम्ही सांगता व्यवसाय तेजीत आहे. आता तुमच्या समजा बोरी गावामधले जे काही लोक आहेत ते इथपर्यंत घ्यायला येत असतील, परंतु आजूबाजूचे जे काही गावं आहेत तर तिथपर्यंत तुम्ही आजपर्यंत माल पोचवतो, तर तिथला माल तुमचा आता जाण्याचा बंद झाला असेल तर त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? तर लोकच इथं येतात ना माल न्यायला. माठ वगैरे बेला असेल, राजुरी असेल, वडगाव, कांदळी, आसपासची 10-15 गावातली लोक इथं स्वतः येऊन माल नेतात. आतापर्यंत तुम्ही साधारण किती रुपयाचे माठ विकले, म्हणजे किती माठ गेले असतील आतापर्यंत जेव्हापासून सीझन चालू झाला तेव्हापासून? म्हणजे साधारणतः आता सीझन चालू झाल्यापासून संक्रांत संपल्याच्या नंतर 500 ते 600 माठ विक्री झालेली आहे आमची. आणि साधारण एका माठाची किंमत किती असते आणि माठाची साईज कशा प्रकारे तुम्ही कशावरून ठरवता की हा या अंड्याचा माठ आहे ना साधारणतः तो बिगर नळाचा 200 रुपयाला जातो आणि नळ लावून 250 रुपयाला जातो. त्याच्यापेक्षा मोठाले माठ आहेत 2 अंड्याचे बिगर नळाचे, ते 300 रुपयापर्यंत जातात असं. आपण आता पाहिलं की पूर्वी गावोगावी रांजण असायचे गावामध्ये, आता ते रांजण फारसे दिसत नाही, म्हणजे रांजण गावागावांमध्ये पाहायलाच भेटत नाही. आता तुमच्याकडे काही रांजण आहेत लहान मोठ्या आकाराचे, तर हे रांजण तुम्ही विकाय कोण घेता? आता सध्या रांजण घेणारे कुठली लोक सध्या रांजण वापरतात? तर ज्याचं मोठं कुटुंब आहे ना ते रांजण नेतात. आणि रांजण पूर्वीसारखे 10-12 अंड्याचे नाहीत, तर आता 3-3 अंड्याचेच रांजण आहेत. म्हणजे मोठ्या एकत्रित कुटुंब नेतात ते माठ अजूनही पण रांजण. रांजणाची साधारण किंमत किती असते आणि किती रांजण आपण दिलेत आतापर्यंत? आतापर्यंत मी म्हणजे 40 एक रांजण दिलेत आणि रांजणाची किंमत साधारणतः 500 रुपये आहे सध्या. माठ जे आहेत, माठांबरोबरच संक्रांतीचं जी काही आपल्याला छोटीशी ती गाडगी लागते ती देखील आपल्याकडे आहेत. त्याच्याबरोबर प्रामुख्याने आपल्याकडे चुली आणि त्याच्या शेगड्या आहेत त्या देखील आपल्याकडे पाहायला मिळतात. आपल्याकडं अजूनही चुलींना गिऱ्हाईक आहे का, किंवा अजूनही चुली विकल्या जातात का? वर्षभर आमच्या इकडं बोरी बुद्रुक गावात वर्षभर चुलींना ग्राहक असतं. तुम्ही बाकीचा माल तर चालूच असतो, पण वर्षभर चुली जरी नेले ना आसपासच्या गावात चुलींना मागणी चांगल्या पद्धतीची. शिवाय पूर्वीपेक्षा बाजार चुलींना चांगला आहे. पण आता असं परिस्थिती झाली, पूर्वी तर 30-40 कारागीर होते, कारागीर कमी पडतात उलटे. जे तुम्ही आता चुलींचं सांगितलं, तर चुलींची जी विक्री तुम्ही करता, समजा आता तुम्हाला 2-3 गावं सोडून एखाद्या गावात चूल हवी असेल तर कशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट चूल घेऊन विक्रीसाठी जाता की लोक तुम्हाला ऑर्डर देतात मग तुम्ही बनवून देता, कसं नियोजन असतं? आता कसं मोबाईलचं युग आहे, त्यांना जे चूल समजा लागली तर ते मोबाईलद्वारे कॉन्टॅक्ट करतात, चूल येऊ द्या, तुमचा माठ येऊ द्या असे. पण आम्ही सांगतो आता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, तुम्ही स्वतः येऊन न्या आहे का नाही. चुलींची साधारण किंमत किती असते? सुट्टी चूल आहे तिची 100 रुपये किंमत आहे, शेगडीची 100 रुपये आहे, जोड चूल आहे तिची 250 रुपये किंमत आहे. हे जे सगळं तुम्ही व्यवसाय करता, तुम्ही सांगितलं की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमच्यावर कुठलंही संकट आलेलं नाही, उलट 2 रुपये तेजीत आमचा व्यवसाय चालू आहे. मी कोरोना जेव्हापासून चालू झाला, लॉकडाऊन जेव्हापासून चालू झालं, तेव्हा मी जवळपास शेतकऱ्यांपासून तर व्यावसायिकांपर्यंत जवळपास सगळ्यांशी मी चर्चा केली. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊन आले, कोरोना आला, त्याच्यामुळे आमच्या धंद्याला फटका बसलाय, आमचे धंदे बंद पडलेत किंवा आता सध्या बंद आहेत. पण तुम्ही एकमेव अशा आहात की तुम्ही सांगताय आमचा धंदा तेजीत आहे. नेमकं याचं काय राज आहे?
याचं कारण कसं आहे, सर्व जे मुंबईकर पुणेवाले सगळे म्हणजे गावी आलेले आहेत आणि गावी आल्यामुळं मग ग्राहकांची संख्या वाढली पूर्वीपेक्षा. त्यामुळं मग हां आणि उष्णता इतकी महाभयंकर आहे ना, त्यामुळं ते मग थंड पाण्याचीच त्याच्यासाठी माठाची मागणी करतात. नक्कीच. खरं तर मुंबई पुण्याची लोक येतात आणि मुंबई पुण्याचे लोक आले की ते माठातलं पाणी पितात. खरं तर गरिबांचा फ्रीज या माठाला म्हटलं जातं आणि हा गरिबांचा फ्रीज या बोरी गावामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. खरं तर जुन्नर तालुक्यात बोरीगाव म्हटलं की ह्या सगळ्या कुंभार लोकांच्या ज्या बनवणाऱ्या ज्या वस्तू आहेत, मग त्याच्यामध्ये चूल असेल, शेगडी असेल, मडकी असतील, रांजण असतील, मोठे माठ असतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. जुन्नर तालुक्यात जर कुठलं गाव फेमस असेल तर बोरी बुद्रुक म्हणून संपूर्ण जुन्नर तालुक्यात हे गाव ओळखलं जातं. खरं तर एक वेगळी ओळख या निमित्ताने ह्या गावची आहे आणि ती विशेष आहे. कारण आत्ता जर आपण गावोगावी जर गेलं, ज्या ठिकाणी माठ विकायला आहे त्यांना जर आपण विचारलं कुठे बनवलं, तर ते म्हणतात नाही आमचा माल नगरवरनं आला आहे, आमचा माल कुठून नाशिकवरनं आला आहे. परंतु बोरी हे एकमेव गाव असं आहे की इथे ही लोक स्वतः बनवतात आणि स्वतः विकतात. खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं आर्थिक जे नियोजन आहे किंवा आर्थिक उलाढाल जी आपण म्हणतो, ती खरं तर फार पूर्वीपासून चालत आलेला व्यवसाय वर्षानुवर्ष जपायचा आणि त्याच्यातून आपली वर्षभराची आर्थिक उलाढाल करायची, हा एक खूप चांगला खरं तर व्यवसाय आहे. आता तुमची मुलं जी आहेत ती आता काय शिक्षण वगैरे घेत आहेत, त्यांचं पुढचं नियोजन काय किंवा ती हा व्यवसाय पुढे जोपासणार आहेत का? आमची मुलं पुढं व्यवसाय जोपासणार नाही. मुलं उच्च शिक्षित आहे. एक मुलगी नोकरीला आहे बँकेत, म्हणजे एक म्हणजे त्यांनी ट्रेनिंग असं घेतलेलं होतं ना, शासनाचं आपलं नोकरी व्यवसाय निमित्त. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहे 2 मुली आणि बाकीच्या 2 मुली, एक 12वी सायन्स झालेली आहे, एक 8वीला आहे. अशा पद्धतीचं. आता जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हा व्यवसाय चालू आहे, त्याच्यानंतर मग माठ आम्ही कुणाकडून घ्यायचे, हा तो प्रश्न आहे. नक्कीच. खरं तर हा एक प्रश्न आहे की आता मुलं शिकली आहेत, उच्च शिक्षण घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आहेत. आता मुलं मोठी झाली, नोकरी व्यवसायाला गेली, काका जोपर्यंत आहे तोपर्यंत मी माठ विकणार, त्याच्यानंतर मात्र माठ कुठून घ्यायचा हा खरं तर मोठा प्रश्न आहे. आपल्यासोबत जे माठ बनवतात, ज्यांच्या हातांनी खरं तर हे गोलगरगरीत माठ ह्या चुली घडवले जातात, ते बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा, तुम्ही स्वतः ही मडकी बनवता. केक मडकं बनवायला किती वेळ लागतो तुम्हाला आणि कसं ह्या वयात जमतं का मडकी बनवायला? बनवतो अजून. बाबा, तुम्ही मडकी बनवता, साधारण एक जे माठ आहे ते बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो आणि आता ह्या वयात जमतं का तुम्हाला माठ बनवायला? जमतं ना, बनवतो मी. साधारण एक माठ बनवायला किती वेळ लागतो? एक माठ बनवायला बराच टाईम लागतो. तरी अंदाजे 10 मिनटं 15 मिनटं? 10 माठ बनवायला अख्खा दिवस जातो. 10 माठ बनवायला अख्खा दिवस जातो? हा. तुम्ही साधारण किती वर्षापासून हे माठ बनवताय आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला माठ बनवायला सुरुवात केली होती तेव्हा आणि आत्ता काय फरक झालाय? वयाच्या 18 वर्षापासून मी धंदा करतो. पहिली वीट भट्टी करीत होतो. वीट भट्टीमध्ये लॉस गेल्याच्या नंतर मग इकडे आलो. आपलं पोट भरायपुरतं करतो होतं, जास्त काय याच्यामध्ये इन्कम म्हणून. साधारण याला तुम्हाला समजा एक माठ बनवायचं तर त्याला काय काय तुम्हाला लागतं आणि त्याला किती खर्च येतो आणि मग त्यातून तुमचं उत्पन्न जे होतं म्हणजे तुम्हाला ते कसं परवडतं? घोड्याची लीद लागती, पोयटा माती लागती नदीची, काही खळगा माती, असे 2 मात्या लागतात आणि त्याचं सगळं मेहनत बनवून, चिखल बनवून त्याचे माठ तयार करतात. हे माठ साधारण आता उन्हाळ्यामध्ये माठ विक्रीला मार्केटमध्ये बाजारात येतात, तर किती दिवस आधी तुम्ही हे माठ बनवायचं काम चालू करता? ते दिपावली झाल्याच्या नंतर करतो आम्ही सुरू. आणि मग साधारण तुम्ही किती स्टॉक बनवून ठेवता की तुम्हाला माहिती असते की आपल्याला इकडे ह्या परिसरात एवढे माठ, इकडे एवढे माठ लागतात, साधारण किती बनवून ठेवता तुम्ही? त्याच्यात माठ काही बनवायचे, काही संक्रांतीची सुगडं बनवायची, असे बरंच कामं असतात त्याच्यात. म्हणजे संक्रांतीची सुगडं पण आताच बनवून ठेवायची? त्याच्यातच बनवतं. दिपावली झाल्याच्या नंतर, पाऊस काळा संपल्याच्या नंतरच ते बनवतो आम्ही. तुम्ही आता एवढे वर्ष झाले हा माठांचा व्यवसाय करताय. आपण जे शाळेमध्ये जी म्हणजे पोरं जी शाळेत जातात त्यांना जर अभ्यासात ते जर कच्चे असली तर त्यांना शिक्षक, गुरुजी किंवा घरातली मंडळी असं म्हणतात की हे मडकं जरा कच्चं आहे, तर मडक्यात खरंच असा काय प्रकार असतो का की मडकं कच्चं असणं, पक्कं असणं? असतं. काय नेमका प्रकार आहे तो जरा थोडा आम्हाला उलगडून सांगितलं तर? प्रकार म्हणजे असा की आम्ही जी भट्टी लावतो, ती भट्टी लावल्याच्या नंतर तिन्ही बी असा सगळीकडे सारखा ताव पाहिजे. असा ताव जर त्याला कळाला नाही तर तो ते बुजून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी काढायला गेल्याच्या नंतर ते एक साईडला जर नाही ताव जर मिळाला तर ते कच्चं राहणारच, साहजिक आहे ते. म्हणजे जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासात लक्ष दिलं नाही तर तो कच्चा राहतो, तसं मडक्याला जर ताव चांगला लागला नाही तर ते कच्चं राहतं.
तर आता असं. नक्कीच. आता तुम्ही एवढे वर्ष माठ बनवताय, रांजण देखील तुम्हीच बनवता? हा रांजण. रांजण बनवायला जास्त वेळ लागत असेल? हा किती वेळ लागतो साध? 3 रांजण बनवायला जवळजवळ 3 दिवस, म्हणजे संघच लावायचे ते तिन्ही बी बनवायला. मग 3 दिवस जातात त्या एका रांजणाला. पण आता तुमचं वय किती बाबा? माझं वय 76. आता 76व्या वर्षी देखील तुम्ही मडकी बनवताय, त्या चाकावरती तुम्हाला बसायला लागतंय. ते काय तिथं चाक बी काही सगळं बनवून. होतं का आता ह्या वयात काम होतं का? हा करतो मी. अजून करता? हा नक्कीच आपण पाहतोय बाबा ह्या वयात देखील कष्ट करतायत. आता तुम्ही काय काय बनवता म्हणजे तुम्ही? आता फक्त ही आखिरी बनवली. अच्छा, 2,500 आखिरी बनवली फक्त. 2,500 अखेरी. किती वेळ लागला बनवायला? त्याला मी जवळजवळ 2 महिने बनवले. म्हणजे रोज काम चालू? हा रोज. आणि सगळं आपलं म्हणजे तुमच्याकडे सगळं काय काय असतं बनवायला? काय काय माठ बनवतात? बनवतात, अजून आखिरीची गाडगी बनवतात, संक्रांतीची सुगडं बनवतात, रांजण बनवतात, कळश्या, पुढे काय आपले आज सगळं बनवता येतं. नाळाची संक्रांतीचे छोटे छोटे मडकी. छोटी छोटी संक्रांतीची जी सुगडी बनवतात ना. आणि आपल्याकडं ह्या सगळ्या सोबतच अजून एक सण मोठ्या उत्साहात साजरा करतो श्रावण महिन्यात, आणि याच्यामध्ये 2 वेळा आपण तो साजरा करतो, बैलपोळा. तर बैलपोळ्यासाठी जी बैलांची पूजा आपण करतो, ती बैल आपल्याकडे बनतात का? आहे ना, ते काही तिथं कारखाना आमचा आहे ना, चालू आहे बैल. तुमचाच कारखाना आहे? हा बैल चालू आहेत बनवायचे. आत्ता बैल बनवताय? बैल बनवायचं चालू आहे. नक्कीच. खरं तर ह्या वयात देखील बाबा खूप मोठ्या प्रमाणावरती ते कष्ट करतायत. सगळेजण सांगतायत की आमचे व्यवसाय, आमचा उद्योग अडचणीत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती. पण ह्या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये कुठंतरी एक व्यावसायिक पॉझिटिव्ह आपल्याला सांगतोय की आमचा हा व्यवसाय जो आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या चांगल्या पद्धतीने चालला आहे. 2 रुपये आम्हाला जास्त मिळत आहेत. यावर्षी तेजी आहे आमच्या व्यवसायामध्ये. नक्कीच खरं तर ही चांगली गोष्ट आहे. असाच यांचा व्यवसाय फुलत राहो, बहरत राहो. आणि आपली शिकली सवरलेली जी डेव्हलपमेंटकडे गेलेली, फ्रीजचं पाणी पिणारी जी पिढी आहे, त्यांनी पुन्हा एकदा माठातल्या पानाकडे वळावं, कारण त्याची चव खरंच अमृतासारखी आहे असं म्हणतात. आपण सगळेजण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काळजी घ्याल. प्रशासनाने जे आपल्याला नियम सांगितले त्याचं पालन कराल आणि कोरोनाला हद्दपार करण्यास प्रशासनाला सहकार्य कराल, एवढंच आव्हान या निमित्ताने करतो. अभिषेक वामन, विघ्नर टाइम्स, बोरी. माठ घ्यायला आले? हा का घरी फ्रीज नाही का? फ्रीज पण आहे. मग माठ कशाला? आम्ही फ्रीजचं पाणी पित नाही, कसं दुखतं म्हणून असं काय नसतं. ते थंड पाणी असतं ना फ्रीजचं, त्याच्यामुळं मग फ्रीजचं पाणी पितच नाही. माठातलं पाणी पिता? माठातलं पाणी नाही तर मग हांड्यातलंच पाणी डायरेक्ट. माठ नसतं हांडा. आणि आता सहज आलो म्हणलं बघावं. काय किमती वाढल्यात का माठाच्या मग? वाढलं म्हणजे हायचंच रेट असतो त्यांचा चालू, मग कायम सुरीचा असतो रेट. किमती वाढल्या नाही? वाढल्या कसल्या असतं 200-150 असतं त्यांचा नेहमीचं सराव. माझ्या खात्रीवर हा माठ घ्या, पाणी थंड होईल. पाणी थंड नाही जर झालं तर माठ मी परत घेईल, कारण हा माझा पिढ्या धंदा आहे, वडिलांपासून धंदा आहे. आणि मी सुद्धा स्वतः 25-30 वर्षाचा व्यवसाय करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.